नमस्कार, मी दुर्गेश पाठक आणि आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल। आता 2च दिवसानंतर मोठा सण जो आपण म्हणायला गेले भारतामध्ये तो आहे नवरात्र उत्सव। आताच गणपती संपला आहे, आता 2 दिवसानंतर नवरात्र उत्सव येणार आहे। आपण आहे सध्या बोईसर शहराच्या या प्रमुख ग्राउंडवर, जिकडे एक मोठ्या प्रमाणात पुढच्या 2 वर्षापासून नवरात्रोत्सव एक बोईसर रासरंग म्हणून साजरा होतोय। आपल्यासोबत आयोजक देखील आहेत आज बोलण्यासाठी। आपण जाणून घेऊ कशी काय बोईसर रासरंग 3.0 ची कशी काय पूर्ण तयारी चालू आहे। डॉक्टर साहेब, तिसरा वर्ष आहे आपला बोईसर शहरामध्ये रासरंगचा, तर कसं काय आपला 3.0 2 वर्षापासून डिफरंट असणार आहे? नक्कीच 2 वर्षाचा जो आमचा एक्सपिरियन्स आहे या इव्हेंट ऑर्गनाईज करण्यामध्ये, त्याच्या मागच्या वेळेसपासून जे चुका झाल्यात किंवा जे आमच्या त्रुटी होत्या त्याला आम्ही चेंज करून चांगल्या पद्धतीने लोकांसाठी हा 3.0 नवरात्र उत्सव बोईसर रासरंग आणण्याचा प्रयत्न करतोय। आपण जर बघायला गेले तर मोठे मोठे बॅनर लागले आहेत, सेलिब्रिटी एंगेजमेंट पण ठेवला आहे। तर 3.0 मध्ये काय विशेष आपण बघायला भेटणार आहे दर्शक लोकांना? 3.0 मध्ये ह्या वर्षी आपल्याकडे मराठी सिनेमाची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जी आहेत, फेमस कॉमेडी सिरीज जे TV वरती असते चल हवा येऊ दे, त्याचे श्रेया बुगडे जी आहेत, आणि लव यात्री पिक्चर आपण जर बघितला असेल त्यातल्या बॉलिवूड ॲक्ट्रेस वरीना हुसेनजी या आपल्या कार्यक्रमामध्ये बोईसर शहरामध्ये तुमच्या भेटीस येतात। सर, याच्या आधी आपण शिंदे गटामध्ये मोठा काम केलं, आता आपण उभाटामध्ये प्रवेश केला आहे, तर तुम्हाला बघायला भेटलं तर नुकताच काहीतरी अडचण या कार्यक्रमासाठी उभारण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम फेस करायला लागला, त्याचं काय बोलणार याच्यावर आपण? कार्यक्रम करताना जे आता मागच्या वर्षी देखील आम्ही जे बाहेर होर्डिंग लावले होते किंवा जे कमान लावले होते तेव्हा मागच्या वर्षी पण देखील आले होते, पण लोकांनी त्यांना नजरअंदाज केला। लोक ह्या सणाला साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहाने बोईसर शहरामध्ये सर्कस ग्राउंडला उपस्थित असतात आणि त्यांच्यामध्ये या वर्षी देखील फार उत्साह आहे। त्यामुळे अशी छोटी छोटी गोष्टींना लोक नजरअंदाज करतात, त्यामुळे आम्ही नजरअंदाज करतो। आम्हाला काय फरक पडत नाही, 2-3 पत्रकार काय न्यूज लावतात की असं आहे तसं आहे। हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्याचा हा सण आहे आणि आम्ही तो चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो। सर, काही जण असं म्हणतात की आता आपण विधानसभेची तयारी करत आहे, तर विधानसभेची आपण जर जोडला गेला हा गरबा रासरंग, तर याचं काहीतरी तालुक्यात आहेत का? नाही, हा सण आम्ही दरवर्षी करतोय। आता गेल्या 2 वर्षी तर विधानसभा इलेक्शन नाही होत्या, त्यामुळे दरवर्षी हा सण मोठ्या पद्धतीने साजरा करण्याचा, लोकांसाठी त्यांचा उत्साह बघून आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करतो। तर विधानसभेचं याचं काय कनेक्शन नाही। सर, एक आपण शेवटचा प्रश्न घेऊया की जनतेला बोईसर वासियांना काय आपण नेमकी आवाहन करणार आहे? तुम्ही पूर्ण या दरवर्षीसारखं त्याच उत्साहाने, जसं तुम्ही उत्साहात आहे तसं आम्ही उत्साही आहे या कार्यक्रमाला घेऊन, तर नक्कीच तुम्ही या। सगळी सुविधा, सर्व ग्राउंड अरेंजमेंट्स, प्रॉपर सिस्टम, चांगल्या म्युझिक, चांगल्या बँड, परफॉर्मर्स, डान्सर्स, सगळी सुविधा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध केलेली आहे। तर नक्कीच मोठ्या उत्साहाने, मोठ्या मनाने तुम्ही या कार्यक्रमाचा मजा घेऊ शकता। बिलकुल। तर हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी विश्वास सोळवी, जे डॉक्टर विश्वास सोळवी आहेत, जे रासरंगचे मोठे मेन आयोजक आहेत। आता आपण बघू शकता फ्रीमध्ये कसं काम चालू आहे। बघूया आता 2 दिवसानंतर ऑक्टोबर महिन्याच्या 3 तारखेला नवरात्रोत्सव चालू होणार आहेत। बघूया लोकांचा कसा काय प्रसाद होतो। नवराष्ट्र डिजिटलसाठी दुर्गेश पाठक, पालघर।